नववर्षाच्या या स्वागत यात्रेमध्ये सगळे समाज हे हिरिरीने सहभाग घेतात, स्वतःहून पुढे येतात। काही सोलो लोक असतात म्हणजे एकटेच सहभागी होतात, काही आपल्या समाजासोबत सहभागी होतात। माझ्यासोबत आता असाच एक समाज आहे, तो खरं म्हणजे दुर्लक्षित समाज आहे। आता त्या समाजाला कुठे ना कुठे भारतीय सरकार त्यांना महत्त्व देते, त्यांना देखील त्यांचे अधिकार देते। हा जो समाज आहे तृतीयपंथी समाज आहे आणि हा समाज देखील या ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। आपण पाहताय त्यांची ही रिक्षा आहे आणि रिक्षावर समर्थ भारत व्यासपीठच्या माध्यमातून ते या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया, तुमचं म्हणणं काय आहे? स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहात, काय संदेश देताय तुम्ही? नमस्कार महाराष्ट्र, मी माझ्या भारत देशाला ॲज अ मंगलमुखी म्हणून मी एकच आव्हान करू शकते की जसं समर्थ भारत व्यासपीठाने पुढाकार घेतलं, पुढे येऊन ॲज अ ट्रान्सिस्टर देन विधवा बहिणींना रोजगार दिलं, थेट घरी घरी येऊन शोध काढून की खरोखर ही पर्सन रोजगार पर्सन आहे का, इच्छुक आहे का, घरातून आम्हाला बाहेर काढलं आणि जगण्याचं शिकवलं आहे। तर मी आज 2026चा गुढीपाडव्या निमित्ताने मी माझ्या या भारत देशवासीला एकच म्हणू इच्छिते, नको भीक नको आहे, भीक घेऊन कंटाळलेली जनता आहे। सर्व समान हक्क आमचाही आहे। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणालात की व्यक्ती म्हणून शब्द वापरला, बाबासाहेबांनी मेल फिमेल ट्रान्सजेंडर हा शब्द वापरलेला नाही आहे। तर का आमच्यासाठी भेदभाव, कशाला आम्हाला भेदभाव न करता मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगू इच्छिते, सर्व समान प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ऑफिसेसमध्ये एक टेक्स्ट आमचं असलंच पाहिजे। मोदीजी म्हणतात, आमचे पीएम म्हणतात कि हम लोग सर्व समान है, समानता है, पर कब हम समानता होगे? जब तुम हमें हर क्षेत्र में जगह दोगे तब जाके तुम्हारी हमारी पहचान एक करीब की बनेगी, तब तक नहीं। जय हिंद, जय भारत। तुम्ही काय सांगाल? तुम्ही ॲडव्होकेट आहात, यांचे सगळे प्रश्न तुम्ही मांडत असता। आता या समाजाला मंगलमुख समाज असं देखील त्यांनी नाव दिलं। मंगलमुखी म्हणजे सगळं मंगल करणारा, आपण मंगल कार्याला बोलवतो। तर या समाजाकडून या मंगलमुखींना सहानुभूती नको आहे, त्यांना समानता हवे, तुमच्या आमच्यामध्ये इन्क्लुजन हवं आहे, ही आपली जबाबदारी आहे। आपण पाहताय ते सगळे तृतीयपंथी या आजच्या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत, मात्र त्यांचं जे समाजाचं नामकरण आहे ते त्यांनी स्वतःहून बदलून मंगलमुखी समाज असं त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे एक वेगळा पर्याय त्यांनी दिलेला आहे। आमच्या समाजाकडे देखील सरकारने त्याच भावनेने आणि तितक्याच समान अधिकारांच्या माध्यमातून बघायला हवं। आम्हाला देखील सगळे अधिकार मिळायला पाहिजे, भीक नको आम्हाला, रोजगार द्या असं म्हणत हा संपूर्ण मंगलमुखी समाज जो आहे तो देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाला आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। काही वैयक्तिक लेवलला पण कामं करतात। नमस्कार, आज आम्ही ठाण्यातील किन्नर समाज आहोत। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज जो सोन्याचा दिवस आहे आपला मराठी आज संस्कृतीचा दिवस आहे। आज ह्या दिवशी आज आम्हाला समर्थ भारत व्यासपीठाने आज जो आम्हाला मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमच्या मंगलमुखी म्हणलेलं आहे त्या लोकांनी आज आम्हाला, आणि आम्ही खरोखरच आज आमच्या समाजाला अभिमान वाटतो की आज आम्ही मंगलमुखी म्हणून आज वावरतोय समाजात। ठाणे शहरात आज आम्ही वावरतोय। पाडव्याच्या दिवशी आज ही शुभयात्रा निघालेली आहे, ही सुरुवातच आम्ही समजतोय की आता ही उन्नतीचा रस्ता आम्हाला मिळालेला आहे। आमचं सदैव चांगलं होणार आहे, आमच्या किन्नर समाजाचं पुढे या समाजाला एकरूप करून घेणार आहे हीच अपेक्षा करते मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। आज आम्हाला नवीन नाव मिळालेलं आहे मंगलमूर्ती म्हणून, आणि आज खूप छान वाटतं आहे। ही एवढी पदयात्रा निघालेली आहे आणि एवढे सगळे प्रकारचे नर नारी गंधर्व सगळे समाजचे लोक आहेत आणि हे सगळे बघून खूप छान वाटतं। थँक्यू सो मच सगळ्यांना। गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।